त्याच ताटात खाऊन त्यांचे ते दात दाखवले. पदं दिली साहेबांनी, म्हणजे कुठलंही असं नाही की 7 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलं जुंपल्याचं पाहायला मिळतं. आता मी उभा आहे पुण्यातील दांडेकर पूल परिसरातील महांगीर बाबा चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते संदीप काळे यांच्याकडून एक बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरवर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचे चित्र आहे आणि त्या बॅनरवर ढवळ्यापाशी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला अशा आशयाचं जे कंटेंट आहे तो छापण्यात आलेला आहे. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि ते भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर मोठ्या प्रमाणावर गद्दार म्हणून टीका करण्यात आली होती. असंच काहीसं गेल्या 8 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बाबतीत झालं आणि अजित पवारांनी शरद पवारांना बगल देत सत्तेत सामील झाले. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार गटावर गद्दारीचा शिक्का बसू लागलाय, गद्दार म्हणून त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्याच बाबतीत बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्यांनी हा बॅनर लावलाय ते संदीप काळे स्वतः आहेत. संदीपजी, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावत तुम्ही जो निषेध व्यक्त केला त्यावर लिहिलंय ढवळ्यापाशी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला आणि त्याखाली पक्ष चोर असं लिहिलेलं आहे. नक्की काय भावना होती? एकतर आदरणीय पवार साहेबांनी 1999 साली पक्ष स्थापन केला होता आणि अनेक तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन आज पक्ष मोठ्या उंचीपर्यंत पोहोचवला होता आणि त्यातलेच अजित पवार होते. म्हणजे अजित पवार त्यांचा पुतण्या देखील होता आणि पुतण्याला घेऊन म्हणजे अनेक पदं दिली साहेबांनी. म्हणजे कुठलंही असं नाही की मनासारखं जे पाहिजे ते पद त्यांना दिलं होतं आणि आज त्यांनी त्याच ताटात खाऊन त्यांचे ते दात दाखवले. त्याच्यामुळे त्याचा निषेध म्हणून मी हे बॅनर लावलंय. आणि एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस शिवसेना फोडली आणि ते भाजपसोबत गेले आणि सत्तेमध्ये सामील झाले, तसंच अजित पवारांनी देखील एकनाथ शिंदे सोबत जाऊन ह्यांचा म्हणजे पक्ष स्थापना हे गट हे करून हे केलं. मात्र आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जो काही पक्ष आहे त्याला नवीन नाव देण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. या नावाच्या खाली काम करणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. पुढच्या वाटचालीत कशा सहभाग नोंदवणार पक्षात? जे साहेब सांगतील ते धोरण आणि म्हणजे जे सांगेल साहेब तसंच आम्ही म्हणजे जे काही साहेब म्हणतील ते तसंच त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार. म्हणजे जे आतापर्यंत साहेबांनी सांगितलं त्याच विचाराने आम्ही काम करत आलो आहे. पुरोगामी विचारानेच आम्ही आतापर्यंत करत आलो, इथून पुढेही तेच करत राहणार. नक्कीच. त्यामुळं ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं आणि त्यांनी शिवसेनेची गद्दारी करून सत्तेत सामील झाले, त्याच प्रकारे अजित पवारांनी राष्ट्रवादी सोबत केल्याची भावना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.